सन्माननीय महेश मेंगाळ साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या अंतर्गत करत आहोत। एक यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम राहिलंय आणि हे अतूट प्रेम जे आहे क्रिकेटवरती ते व्यक्त करण्यासाठी आज या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झाले, त्यांचा सन्मान होतोय। सन्माननीय चंदूजी शीत साहेब यांचा देखील आपण सन्मान या व्यासपीठाच्या अंतर्गत करणार आहोत। आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते। आज ते देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झाले, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत या स्पर्धेला। आदिवासी चषक 2026 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। चला, पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, विजेता संघाचं अभिनंदन, ज्यांनी ऐवज झेल पकडले त्यांचं अभिनंदन। आणि आता वळूयात पुढच्या लढतीकडे, जिथे एका बाजूला माडेपाडा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला चिंद्याची वाडी संघ आहे। जसं मॅचला सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये या करूयात बदलाव आणि ऐकूयात शहापूरचा बुलंद आवाज आमचे विकीजी शेवाळे सरांना। धन्यवाद। यस, थँक्यू सो मच हर्षलजी पवार सर, नुकतीच जॉईन झालेले आहेत खरपतगावचे गोड व्यक्तिमत्व जगू शेठ निरगुडा साहेबांचं इथे शुभागमन झालंय। आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत या मान्यवरांचं आलेल्या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय। यस, गोलंदाज सज्ज, पहिलाच बॉलमध्ये चांगला फटका, गॅपमध्ये बॉल, पहिला डॉट, त्यानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळतोय। जयेश माडेच्या बॅटमध्ये दुसऱ्या बॉलमध्ये खातं संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय जयेश माडे हा बॅटर। गोलंदाज अविनाश, मॅच पाहायला मिळते चिंद्याची वाडी त्यांच्या जागी शिवशंभू माडेपाडा। याही बॉलमध्ये उडवलाय बॉलला, उडन खटोला जयेश माडेच्या बॅटमधनं आलाय माडेपाडा ब्रँड षटकार। पुढील बॉल मागे राहिला, थोडस लेन लाईन चांगली पाहायला मिळते गोलंदाज या बॉलवरती एक षटकार। धावसक 10, पुढील बॉल अविनाश जयेश माडेसाठी, याही बॉलवरती क्रॉस बॅटेड फटका लाजबाब, फटका चाललाय वाराच्या वेगाने, बॉल चाललाय, बॉल निघून चाललाय, वन बाउन्स डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जयेश माडेच्या बॅटमधनं या बॉलमध्ये आल्या क्रॅकिंग 4 चौकार। थँक्यू सो मच योगेश tenniscricket.in च्या माध्यमातून चांगलं 2 कॅमेरामॅनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते। गोलंदाज अविनाश, बॅटिंगला जयेश, बॉलवरती पंच वळतायत, वाईड बॉल। पावसाळ्याच्या आजच्या दिवसामध्ये कॅमेरामॅनच्या भूमिकेत सचिनजी भगत आणि त्याचबरोबर मयूरजी पिंगळा हे जॉईन झालेले पाहायला मिळतात कॅमेराच्या भूमिकेत। त्याचबरोबर टेक्निकल रूम मध्ये आमच्या परमित्र हरीशजी गावंडा हे देखील पाहायला मिळतात। धावसक 15, पुढील बॉल अविनाश, बॅटिंग मार्क मध्ये जयेश माडे, इनसाइड आउट खेळायचा होता फटका, चांगला फटका पाहायला मिळतो, गॅप मध्ये बॉल, बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन, बाउंड्री बाहेर 4 चौकार।
षटक क्रमांक पहिला समाप्त. तब्बल धावा आल्यात 19 धावा. शिवशंभू माडेपाडा संघाची धावसंख्या 19. दुसरं षटक झाले सुरुवात. गंगाराम आघान सेकंड स्पेल हाताळण्यासाठी पाहायला मिळतो. याच्या दिवसामध्ये नक्की महेंद्रजी वाघ सर देखील जॉईन झालेले आहेत सकाळच्या सत्रापासून. ते सुद्धा नक्की या स्पर्धेचा नक्की एक घटक आहेत. भरपूर सारी मेहनत त्यांनी सुद्धा घेतली आयोजनाला. बॉडीवरती आदळलाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. धाव फलकावधी 19 धावा. होल ओव्हर फुल टॉस बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतात. एकनाथजी भला विद्यमान सरपंच चिंध्याची वाडी गावचे तिकडे उपस्थित होते. चांगली फिल्डिंग. 2 धाबा घेतल्या जातील या बॉलमध्ये. धावसंख्या 21. गोलंदाज गंगाराम. हा बॉल एकावर एक फ्री मिळेल का? बाय 1 गेट 1 एकावर एक फ्री. वाईट आणि त्यानंतर चौकार. टोटल 5 धावा. पंजा खोलला या बॉलवरती. खराब लाईन गंगाराम आघांची पाहायला मिळते आहे. 5 धावा येतील एक्स्ट्रा. महागात पडू शकतात माडेपाडा संघ. नक्कीच पाहू शकाल इथे मात्र खुश आहे. विकास माडे आणि जयेश माडे चांगले बॅटिंग आहे त्यांच्याकडे. तो चिंध्याची वाडी संघ थोडासा संकटात. गोलंदाज गंगाराम आघान. दबाव असेल, प्रेशर आहे. चेहऱ्यामध्ये एक्सप्रेशन दिसून येतोय. दबाव आहे. दबावाखाली गोलंदाज गंगाराम. बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला बॉल फ्लिक केलाय बॉलला. फिल्डरने येता येतं ऑन साइडला. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 27. पाहू शकाल मैदानाला पाहू शकाल फेर फटका मारतायत आमचे सुभाषजी पारदी सर. पहिल्या दिवसापासून नक्की भरपूर सारी मेहनत. रमेश कातवारे, सुभाष पारदी आणि संपूर्ण जे स्वयंसेवक आहेत आमच्या आयोजनाचे तुमचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. तुमच्यामुळे नक्की या थोडासा हिरवे साहेबाचा थोडासा भार कमी झालाय. पाहू शकता स्क्रीनवरती सुभाष पारदी. या स्क्रीनवरती पाहू शकता सुभाष पारदी मैदानाचा फेरफटका मारत आहेत. जावा मॅच कडे. धाव फलकावधी 27. वाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या जाते 28 आकड्यावरती. काय मॅच झाली होती मागची. जय बजरंग कानविंदे उपक्ष जय बजरंग मानगाव दसाई परास केलं जय बजरंग कानविंदे संघाला. विजय वाघ त्यानंतर रवी पारदी. काय बॅटिंग पाहायला मिळाली. समोर खेळले. चांगला फटका आहे समोरच्या दिशेमध्ये. स्ट्रेट हिट. क्रिकेटचा सर्वात सेफ शॉट. स्ट्रेट हिटला बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. जयेश माडेच्या बॅटमध्ये कडक 4 चौकार. धाव फलकावधी पाहायला मिळते आहेत 32 धाव संख्या. नक्कीच पाहू शकता बॉलवरती पाहू शकाल. फलंदाज बाद 32 वरती लागलाय. पहिला धक्का शिवशंभू माडेपाडा टीमला. जयेश माडेची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली. एक षटकार 4 चौकार. 9 बॉल 22 वरती बाद होते जयेश माडे. पहिला धक्का 32 वरती लागलाय माडेपाडा टीमला. नवीन बॅटर उमेश माडे. मनोज जाधव साहेबांचं देखील शुभागमन झालंय.
टिंबा गावचे गोड व्यक्तिमत्व मनोज शेठ जाधव साहेबांचं देखील शुभागमन आजच्या दिवसामध्ये जो एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा पुरस्कृत केले गेला आहे त्या संघाचे देखील संघ मालक अर्थात मनोज शेठ जाधव साहेबांना विनंती करतो आपण देखील मुख्य मंचावरती यायचंय. तिसऱ्या षटकात झाली सुरुवात. प्रवीण गोलंदाज नक्कीच पाऊशाल टॉप करायचा होता. झेल आणखीन एक पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर करणार नाही चुकी. फलंदाज विकास माडेचा खेळ मात्र संपवलाय. लागलेला हा दुसरा धक्का माडेपाडा टीमला 32 वरती. डीजे दोन गडी बाद 32. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी पाठारे. दोन गडी बाद 32 या ओव्हरमध्ये नक्कीच सुरुवात प्रवीण चांगला करतोय कारण विकास माडेला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज प्रवीण चिंद्याच्या वडी संघाकडनं. दोन गडी बाद 32 माडेपाडा टीम. पुढील बॉल राऊंड द विकेट टाकलेला बॉल फटक्यामध्ये ताकद आहे. झेल मात्र कॅरी झालेला पाहायला मिळतोय. चांगली जजमेंट राहिली गेली. चांगला झेल झालाय कॅरी. आता माता प्रवीण असेल ऑन हॅट्रिक नाव चिंदजवाडी संघाकडनं. 1 वर विकेट डाऊन. तिसरा धक्का 32 वरती शिवशंभू माडेपाडा संघाला पाहायला मिळतोय. यस पाहुशाल मिस्टर एमजे म्हणून ज्या खेळाडूची चर्चा राहिली गेली संपूर्ण शहापूरमध्ये लेजंड बॉलचा विचार लेजंड क्रिकेटचा विचार केला जाईल तर त्याचं नाव अग्रगण्य असलेलं नाव अर्थात मनोज जाधव मॅन फ्रॉम टिंबा यांचं इथे शुभागमन झालंय आणि मनोज जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. यस गोलंदाज प्रवीण वरती हॅट्रिकची चान्स. स्लाइस केला अक्रॉस द लाईन. फटका लॉफ्ट करायचा होता. हो गई गलती कर दो माफ. गेंद निकल गई सीमा पार. चुकीला माफी नाही. अशा चुका कराल तर चिंताचोडी संघ तुम्हाला महागात पडतील. हा बॉल अडवायचा होता. 1-2 का 4 चौकार आलाय. धाव का 36. बॅटची लिडिंग एज चान्स भरले होते स्लिपच्या माध्यमातून. हा झेल सोडला. एक धाव कंप्लीट. 3 गडी बाद 37 माडेपाडा टीम. तीन गडी बाद 37. प्रवीण तयार. उमेश माडेसाठी पेस मध्ये बीट केलं गेलं. चांगला झेल झालाय कॅरी. फलंदाज बाद. उमेश माडे या बॅटरला जावलं पहिल्यामध्ये 0 वरती बाद होतोय. लागलेला चौथा धक्का 37 या आकड्यावरती माडेपाडा टीमला.
इस नवीन बॅटर प्रसाद माडी पाहायला मिळतोय. चला जय बजरंग मानगाव दसई टीमचे कॅप्टन विजय वाघ, चला लवकर लवकर यायचं आपण ड्रॉ साठी. ते ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. पेस मध्ये बीट केलं होतं परंतु चांगला फटका होता. पेस भरपूर होता बॉलवरती. या बॉलवरती गॅप मध्ये बॉल आहे. 2 फिल्डरला बीट केलं होतं. पेसचा वापर केला होता परंतु तितक्या वेगाने बॅट फिरवली. फलंदाज प्रसाद माडेच्या बॅटमध्ये या बॉलवरती आलाय चौकार. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 विकेटमध्ये 41. शिवशंभू माडेपाडा टीम. थँक्यू. चला जय बजरंग मानगाव दसई टीमचे कॅप्टन, चला आपण जॉईन व्हायचा टॉस कक्षामध्ये. तिथे रमेशजी कातवारी साहेब जुळले गेलेत. चला लॉस साठी यायचं लवकरात लवकर. एक विजय संघ आणि एक जय बजरंग मानगाव दसई अशी चिठ्ठी असेल. कोणता संघ क्वालिफाय खेळेल, ज्या संघाची पहिली चिठ्ठी उचलली जाईल तो थेट क्वालिफायचा सामना खेळेल. एक मॅच कमी खेळायला भेटेल, तो रेस सुद्धा भरपूर भेटेल. हरीश सर, गोलंदाज कुणाल, राऊंड बिगिन टाकलेला बॉल गोलंदाज कुणालच्या मार्फत. येस गोलंदाज कुणाल. त्या बॉलवरती लाईन चेक केली जाते. पंच हेमंतजी तावडे सरांच्या दोन्ही समांतर धावा येतील. अवांतर अतिरिक्त धाव. ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. पहिली चिठ्ठी थेट क्वालिफायचा सामना खेळेल. जय बजरंग मानगाव दसई संघ आज लक मध्ये आहेत. लक फॅक्टर त्याचा ऑन आहे. थेट बाय मिळाले, थेट क्वालिफाय मध्ये पोहोचलाय तो संघ. चार गड 43. पुढील बॉल कुणाल. ओहो स्लॉट मध्ये टाकलेला बॉल उडवलाय. उंची गाठले पण तो लांबी गाठता आले नाही आहे. या बॉल मध्ये पकडलाय झेल. संपला बॅटर. अजयचा खेळ. फलंदाज बाद. यस नवीन बॅटर प्रमोद माडी पाहायला मिळतोय. पोल चांगला फटका. गॅप मध्ये बॉल आहे. आदिवासी चषकाच्या मंचाला सलामी देत बॉल निघून चाललाय. प्रसाद माडीच्या बॅटमध्ये कडक 4 चौकार. फलक 47 झाल्यात. बॉलवरती पंच वळतायत. वाईट बॉल अतिरिक्त एक्स्ट्रा रन्स. धावसंख्या 48. 5 गडीमध्ये 48 धाव संख्या शिवशंभू माडेपाडा संघाची पाहायला मिळते. या बॉलवरती पाहुशाल मिळतील धावा. 1-2 का 4. बॉल निघून चाललाय. पाहुशाल थर्ड बॅट बाउंड्रीच्या बाहेर. 4 फरार चौकार. धाव धाव फलक होती 5 गडी बाद 52. लॉफ केलाय. उडवलाय बॉलला. दाखवले आसमान. खेळाडू गक्षाला सलामी देत प्रमोद
च्या बॅटमध्ये आणखी निघालाय षटकार 6 धावा. चार ओव्हर मध्ये बनवल्या 64 रन जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. 24 बॉल बनवायचं 65 धावा. सो मच. धाव फलकामध्ये 64 रन 65 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. त्याचबरोबर सारमाळ गावचं गोड व्यक्तिमत्व जय गणेश सारमाळ एक्सप्रेस अक्षय बांगारे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतो आपण देखील मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा. अक्षयजी बांगारे यांना विनंती करतोय आपण देखील मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं यायचंय. आपलं सुद्धा आदिवासी चषकाच्या मार्फत सहर्ष स्वागत. मी अक्षयजी बांगारे यांना विनंती करतो आपण यायचंय मुख्य मंचावरती. चॉकलेट बॉय सारमाल अक्षय बांगारे AK47 यांचं इथे शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. येस रमेशजी कातवारे दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान शहापूर असुंच नक्कीच प्रमुख उपाध्यक्ष मानले जातात. अक्षयजी बांगारे यांचा यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून रमेशजी कातवारे दादांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान शाही सन्मान केला जातोय. सन्मान्य आदरणीय बबनदादा हिरवे दादांच्या शुभ हस्ते केलं जातोय. अक्षयजी बांगारे यांचं स्वागत. महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अक्षयजी बांगारे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेचं नक्की सन्मान चिन्ह अर्थात ही फ्रेम पाहू शकाल. आदिवासीचं प्रतीक दाखवणारी ही फ्रेम पाहायला मिळते. आदिवासी संस्कृती जपणारी ही फ्रेम, आदिवासी चषकाची नक्की आठवण करून देणारी ही फ्रेम दिली जाते. अक्षय बांगारे थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विनंती करतोय मान्यवरांना आपण स्थानपन्न व्हायचंय. 24 बॉल बनवायचा 65 धावा. लेगबाईच्या स्वरूपात आलेली हा चौकार. ओहो प्रचंड वेग होता. थेट शरीराचा वेध घेणारा बॉल. फलंदाज होईल बाद. इथे अजयला मात्र जावं पहिल्या मध्ये.
पहिल्या बॉल मध्ये चौकार, त्यानंतर मात्र पाहू शकाल बॅटिंगला एकनाथ, या बॉल मध्ये पाहू शकाल एकनाथ भलाचं मात्र काम तमाम केलं गेलं आहे. सरपंच बॅक टू पवेलियन, बडी मछली जाल में कॅश नाही तर मॅच खिशात घातले शिवशंभो माडेपाडा संघानं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गंगाराम, 21 मध्ये बनवायचा 61. ते डाऊन दुरान फटका सजवायचा होता, मिड ऑफला बीट केलाय. दोन धाबा धाव फलकावधी जुळल्या जातील. धावसका पाहायला मध्ये 2 गडी 6. संकटात सापडला चिंध्याची वाडी टीम. 20 मध्ये बनवायच्या 59 धाबा. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आदिवासी चषक 2026 दिवस दुसरा आणि संध्याकाळचं सत्र. ओव्हरपिचचा बॉल पुन्हा एकदा नक्की पॅटर्न पॅड मध्ये टाकला होता, त्याला मात्र फ्लिक केला गेला. चांगला फटका, गॅप मध्ये बॉल आहे, बॉल निघून चाललाय दन 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 करत. या बॉल मध्ये गंगारामच्या बॅट मध्ये 4 चौकार. धावसका धाव फलकामध्ये 2 गडी 10. लेट लाईन चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला समाप्त. 2 गडी 10. 18 मध्ये बनवायच्यात 55 धाबा. चांगली पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात हेमंतजी तावडे सर, नामदेवजी डोळस सर आणि त्याचबरोबर अभिजित सावंत सर. अभिजित सावंत म्हटलं की नक्की शहापूर तालुक्यातील क्रिकेटच्या परिपटलावरती लेजेंड ऑफ साई स्पोर्ट्स म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे त्या पाहुचाल मुख्य मेन पंचाच्या भूमिकेत अभिजित सावंत सर, लेजंड ऑफ साई स्पोर्ट्स शहापूर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संघाचा नक्कीच पाहुशाल शहापूरचा संघाचा दबदबा राहिला गेलाय तो साई स्पोर्ट्स शहापूरचे लेजंड खेळाडू अभि सावंत सर, त्याने कित्येक वर्ष पाहुशाल साई स्पोर्ट शहापूरमध्ये एकापेक्षा एक खेळाडूंना चान्स दिले, एकापेक्षा एक खेळाडू नक्कीच पाहुशाल त्यांच्या तालमीत खेळले आणि भरपूर खेळाडू पाहू शकाल आज आलेत. या बॉलमध्ये लॉफ करायचा होता, ही चर्चा तर नक्कीच केली जाईल. षटकार आलाय 6 धावींसाठी. आलाय षटकार 6 धावा. 2 गडी 16. 17 बॉल बनवायच्या 49. विकास माडेवरती हल्ला, शॉटम्पोल याही बॉलवरती अविचा वार अविनाशच्या बॅटमधनं. आम्ही सुद्धा आहोत चिंध्याची वाडी, सहजासहजी सामना सोडणार नाही आहेत. बॅक टू बॅक दुसरा बॉलवरती दुसरा बिग ब्लास्टेड षटकार. फलकामध्ये पाहायला मिळते 2 गडी 22. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. तिसऱ्या बॉल मध्ये षटकार आला तर बंटी शेट दाभाडे साहेबांकडनं 101. या बॉल मध्ये षटकार आला तर बंटी दादा दाभाडे यांच्याकडनं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु मिस टायमिंग फटका फसलाय.
धावसंख्या 2 गडी बाद 24, 15 मध्ये बनवायच्या 41. यस गोलंदाज विकास लॉफ केलाय, याही बाळवती मिस टायमिंग. चेंडू मात्र नो मास्लँड मध्ये, फिल्डर दुर्वती येत आहेत. 2 धावा धाव फलकावधी कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 26, 14 मध्ये बनवायचे 39 धावा. याही धावा चेस होऊ शकतील, परंतु करावा लागतील त्यासाठी प्रयत्न. अपरंपार कष्ट गंगाराम आणि अविनाश या बॅटरला. 4 बॉल मध्ये 16 धावा गोला केल्यात अविनाश. 2 षटकार ठोकलेत, धावा करावे लागतील. पुढील बॉल, याही बॉलवरती चांगला फटका. वा, लाजबाब क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आलाय. चिंद्याची वाडी ब्रँड षटकार. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळते 2 गडी 32, 13 मध्ये बनवायच्या 33. मॅच ऑन गेम ऑन. अविनाश झुंज लढवत आहे. हा बॉल मात्र चांगला होता. गोलंदाज शॉर्ट आर्म पुल. बारा मध्ये बनवायच्या 33, 16.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 12 मध्ये बनवायच्या 33 धावा. चला फिल्डिंग लावून गेलं गेच माडेबाडा टीम मिटिंग करू नका, कारण की आजच्या दिवसामध्ये लवकर सामने सुरू झाले. 4-4 ओव्हरचा सामना देखील तुमच्यासाठी चांगला आहे. वेळ घालवला तर नक्की षटक कमी करण्यात येतील. वेळ वाचवला नक्की 4-4 ओव्हरचे सगळे सामने पाहायला मिळतील. 12 मध्ये बनवायच्या 33. बारा बॉल बनवायच्या 33 धावा. बारा बॉल 33. ओरबीचा बॉल, चांगला फटका. वा, लाजवाब तडाखा पाहायला मिळतोय. या बॉलवरती गंगारामच्या बॅटमध्ये आलेला क्रॅकिंग 4 चौकार. घ्या 2 गडी बाद 36. सामना अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. याचं उत्तर मात्र शोधता चिंद्याची वाडी. काय फलंदाजी अविनाश आणि गंगाराम. पार्टनरशिप बिल्डअप करायचे होते, पार्टनरशिप बिल्डअप करतायत 2 बॅटर अविनाश आणि गंगाराम. यस गोलंदाज संदेश गंगाराम साठी. बॉलवरती बॅटची लागली कडा. फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू मिळून देण्याचं काम संदेश माडेच्या मार्फत केलं गेलाय. लागलेला हा दुसरा धक्का, तिसरा धक्का. 36 वरती चिंद्याची वाडी संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर फलंदाज कालू येतोय. 9 बॉल मध्ये बनवायच्या 29. दहा मध्ये बनवायच्या 29. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज.
अजूनही सामना संपला नाही आहे. तो स्ट्रायकिंग वरती अविनाश ला आणावं लागेल काळू या बॅटरला, कारण तो नॉन स्ट्राईकला अविनाश आहे. 10 बॉल 29. यस संदेश माने कालूसाठी पुढे टाकले बॉल स्टेट डाऊन करून सरळ बॅटमध्ये फटका सजवू लागलाय. चांगले फिल्डिंग जयेश मानेच्या मार्फत, गुड फिल्डिंग, चांगले इफर्ट्स, बॉल अडवू लागला जयेश मानेच्या मार्फत. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या जाते 37. 9 मध्ये पाहिजे तर 28 धावा, 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज चिंद्याची वाडी संघाला जिंकण्यासाठी. संदेश अविनाशसाठी बॉलवरती नाखुश आहे स्वतःवरती अविनाश. कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून 8 मध्ये बनवायच्या 28 धावा, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. या संदेश अविनाशसाठी क्रॉस बॅटरने फटका, अक्रॉस लाईन फटका सजवलाय. फिल्डिंग थोडीशी फंबलिंग, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्यासाठी जात आहे, तिसरी होईल का? 3 धावा धाव फलकावधी वाराच्या वेगाने कंप्लीट केले गेल्यात. थोडीशी खराब फिल्डिंग, फंबलिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 40, 3 गडी बाद 40. 7 मध्ये बनवायच्यात 25 धावा, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. बॅटिंगला काळू असेल, एक लेफ्ट हँड बॅटर बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळतोय कालू. या बॉल मध्ये नक्कीच पुढे टाकलेला बॉल, त्याच्यामध्ये आक्रमकता केली गेली आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झालाय प्रयत्न. 2 धावा धाव फलकामध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साह्याने धावसंख्या पाहायला मिळते 42. 6 मध्ये बनवायच्या 23 धावा, 6 बॉल जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावा. त्यानंतरचा सामना असेल एमजे स्पोर्ट्स वारलीपाडा त्यांच्या अगेन्स्ट विजयी संघ. सहा मध्ये बनवायच्या 23. बॅटिंग मार्क मध्ये अविनाश. 8 बॉल 25 होते. किल्ला लढवलाय, संघर्ष केलाय त्या खेळाडूला अविनाशच्या चिंदाची वाडी संघाकडनं. तो इथून पुढे काय, अजूनही 6 मध्ये बनवायच्या 23 धावा पुढील फेरीसाठी पात्र व्हायचं असेल तर या धावाचे करावे लागते चिंदाची वाडी संघाला. प्रसाद माडे पाहायला मध्ये गोलंदाजी मार्क मध्ये. 6 बॉल 23. लॉफ केलाय, शॉर्ट आर्म पोल, चांगला फटका आहे. फिल्डर आहेत ते बनतील दर्शक. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. दर्शक दीर्घामध्ये हवाई सफर. या बॉलमध्ये पहिल्याच बॉलमध्ये आलाय षटकार. 6 धावा. धावसंख्या 3 गडी बाद 48. 5 मध्ये बनवायच्या 17 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. आणखीन एक सामना पाहायला मिळेल. 5 मध्ये 17. शफल झाले, चांगला फटका आहे, गॅप मध्ये बॉल आहे. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. अविनाश चव्हाण बॉल सीमा पार. आलाय चिंदाची वाडी संघाचा ब्रँड मिस्टर अभिच्या बॅट मध्ये कडक 4 चौकार. थँक्यू. 3 गडी बाद 52. 4 मध्ये बनवायच्या 13 धावा. काय मॅच झालेली पाहायला मिळते आहे. परिस्थिती तेवढी बिकट आणि अविनाश चिंदेचवाडी संघाचा तेवढा तिखट पाहायला मिळतोय. 10 बॉल 35 वरती खेळतो वैयक्तिक. बनवायच्या 4 बॉल 13.
लागोपाठचे 2 षटकार मारले, लागोपाठचे 2 बॉलमध्ये 2. तर बंटी दादा दाभाडे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज. याही बॉलवरती पावशाल चांगला फटका, बॅकफुटला जाऊन पंच दिला गेलाय. फ्रंट फुट आणि बॅकफुटचा भरपूर वापर. बॉल निघून चालाय थर्मॅन बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक आलाय, आणखीन आलाय. अविनाशच्या बॅटमध्ये 4 चौकार. ओ सबसे बडा 3 मध्ये बनवायच्यात 9 धावा. डोकेदुखी वाढली आता मात्र शिवशंभू माडेपडा संघाची, आणि ते डोकेदुखी वाढवण्याचं कारण देखील आहे चिंध्याचोडी संघाचा हा अविनाश. 3 बॉल 9 धावा. याही बॉलमध्ये चांगला फटका आहे. धावा मिळणार किती? खाली क्षेत्रामध्ये पावसाळ बॉल ट्रॅव्हल झालाय. वन प्लस 1 विकेट. 2 मध्ये बनवायच्यात 8 धावा. 2 बॉल जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. कालूला मात्र पवेलियन मध्ये जावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस. अविनाश 2 मध्ये बनवायच्यात 8 धावा जिंकण्यासाठी चिंध्याचीवाडी संघ. काय सामना पाहायला मिळतोय. अविनाशने जर मॅच जिंकवली तर बंटी शेठ दाभाडे साहेबांकडे रोख रक्कम 200 रुपये दिले जातील. अविनाशने जर सामना जिंकून दिला तर बंटी शेठ दाभाडे साहेबांकडनं 200 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जाईल. 2 बॉल 8. 2 बॉल 8 बॅटिंगला अविनाश. ओहो चांगला फटका. जिकडे वारा तिकडे मारा मारलाय पाहायला मिळतोय. जिकडे वारा तिकडेच मारलाय. 1 बॉल अजूनही 4 धाव्यांची गरज. 2 बॉल 8 ची गरज असताना या बॉलवरती आलाय क्रॅकिंग 4. आता 1 मध्ये बनवायच्या 4 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न करतोय अविनाश. 13 बॉल 44 वरती वैयक्तिक. 1 बॉल 4. जर सामना जिंकवला तर बंटी शेठ दाभाडे यांच्याकडे 200 रुपये आणि डॉट बॉल टाकला विजय शेठ मसे यांच्याकडनं 500 रुपये दिले जाईल. अस्तित्वाची लढाई आहे. प्रसाद माडे संकटात सापडलाय. आता मात्र बॅटिंगला अविनाश. 1 बॉल बनवायच्या 4 धावा. एक बॉल 4 धावा. 1 बॉल बनवायच्या 4. 1 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग. हाय व्होल्टेज ड्रामा. कोण पडेगा किस पर बारी. ही तर खरी खासियत आहे आदिवासी चषकाची. हा थरार आहे आदिवासी चषकाचा. 1 बॉल 4. अविनाश बॅटिंगला. इथे मात्र काय घडलाय. ओ माय गॉड. सामना आणला होता परंतु अविनाश या बॉलवरती डॉट होतोय.